तीन मुद्द्यावरती आपल्याला बोलायचं आहे। काही दिवसापूर्वी कलकत्त्याच्या एका हॉस्पिटलमध्ये एका डॉक्टर तरुणीवरती रेप केला गेला, तिची अमानुष हत्या केली गेली आणि या संपूर्ण प्रकरणावरती काँग्रेस आणि त्याचे सगळे सहकारी पक्ष गप्प आहेत। बांगलादेशामध्ये सत्ता पालट झाल्यानंतर तिथे हिंदूंवरती अमानुष अत्याचार होतोय, हिंदूंच्या मुली पळून नेल्या जात आहेत, बलात्कार होत आहेत, घरं अक्षरशः जाळली जात आहेत। काँग्रेस आणि महाविकास आघाडीतले त्यांचे मित्रपक्ष गप्प आहेत। ज्या वेळेस हिंदूंचा प्रश्न असेल आणि ज्या वेळेस त्यांच्या इंडिया अलायन्स मधला घटक पक्ष किंवा भारतीय जनता पार्टी आणि मोदीजींना विरोध करणारा पक्ष एखाद्या राज्यात सत्तेत असेल त्यावेळेस हे लोक बोलत नाही। म्हणजे तुम्ही एक गोष्ट आवर्जून बघा, सोशल मीडियावरती 24 तास राष्ट्रीय स्वयंसंघ, भारतीय जनता पार्टी आणि नरेंद्र मोदीजींच्या सरकारला विरोध करणारे निखिल वागळे, रवीश कुमार सारखे पत्रकार यांचं एकही स्टेटमेंट बंगालमधल्या आमच्या डॉक्टर भगिनीवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधातलं दाखवा। जे निर्भय बनो म्हणून महाराष्ट्रभर फिरत होते सभा घेत, त्या 2-3 जणांचंही एखादं ह्या विषयातलं स्टेटमेंट, बांगलादेशी हिंदूंवरती अत्याचार करणारा एखादा 2 मिनिटाचा त्यांचा 2 मिनिटाचं स्टेटमेंट तुम्हाला काहीही दिसणार नाही। यांचा एकमेव मोठवा आहे, मोदीजींना आणि भारतीय जनता पार्टीला सत्तेतून हाकलून आज सगळ्या भारतभर बंगालमधल्या आमच्या भगिनीवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात डॉक्टर लोकांनी बंद पुकारलाय। एक डॉक्टर म्हणून मी पण त्यात सहभागी आहे। हे सतत राजकारण करणारे जे काही टिपिकल लोक आहेत, ह्या सगळ्यांना मला विचारायचं आहे, तुमचं काही नातं नाही या गोष्टींसोबत? बांगलादेशातल्या हिंदूंबद्दल तुम्हाला काही वाटत नाही? फक्त 24 तास राजकारण करणं, अफवा पसरणं आणि टूल किट तयार करणं हाच तुमचा उद्योग आहे। ममता बॅनर्जींचं सरकार आहे म्हणून तुम्ही बोलणार नाही, बांगलादेशात हिंदूंचा प्रश्न आहे म्हणून तुम्ही बोलणार नाही। यांचे ट्विट्स कसे आहेत की ज्या देशामध्ये अल्पसंख्याकांवर अत्याचार होतो तिथे लोकशाही धोक्यात येते, हिंदूंवर अत्याचार होतोय म्हणताना लाज वाटते का? एका मुलीवरती ऑन ड्युटी मुलीवरती रेप झालाय, मेली आहे आणि त्या सरकारनं, तिथल्या सरकारनं अनैसर्गिक मृत्यू म्हणून गुन्हा दाखल केलाय। तिथल्या हायकोर्टाला सांगावं लागलेलं आहे की ही केस सीबीआयकडे द्या, आम्हाला शंका आहे की तुम्ही तिथल्या एव्हिडन्सेसवरती छेडछाड करू शकता। ही त्या सरकारची, तिथल्या शासनाची विश्वासार्हता आहे। तुम्ही एका बलात्कारी शासनाला संरक्षण देताय, तुम्ही बांगलादेशातल्या हिंदूंबद्दल मूग गिळून गप्पा आहेत। तुम्हाला लोकशाहीची चिंता वाटणारे तुमचे जे स्पीचेस आहेत, तुमचे ज्या सभा आहेत, तुमचे जे मेळावे आहेत, हे सगळं फक्त सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी आहे। ह्या सगळ्या लोकांना मला एकच आवाहन करायचं आहे, जिचा मर्डर झाला ती तुमची, आमची, सगळ्यांची बहीण आहे। डॉक्टर लोकांना, आमच्या महिला डॉक्टरांना सुरक्षिततेच्या वातावरणात काम करता आलं पाहिजे। बांगलादेशी हिंदूंना जगण्याचा नैसर्गिक अधिकार आहे, त्यावर आपण सगळ्यांना बोलणं गरजेचं आहे। धन्यवाद।